अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रंगावधूत स्वामी महाराज की जय. नमस्कार, मी सौ संध्या रमेश पुजारी, पूर्वाश्रमीची संध्या दिगंबर तेरवाडकर. श्री रंगावधूत कथामृत माला पुष्प तिसरे. चला ऐकूयात. आता पंढरपूर पासून 10-1 मैलावर पाली नावाचं गाव आणि त्या गावात मोघे कुटुंबाचं वास्तव्य. अतिशय सच्छील, भक्तिपरायण असं हे कुटुंब. आज अचानक लगबग सुरू झालेली, अशीच काहीशी अकल्पनीय घटना घडलेली. तर त्याचं काय झालं? ह्या मोघे कुटुंबाच्या पोटी जन्मलेली काशी नावाप्रमाणेच पवित्र, जप तप व्रतवैकल्यात रमणारी, सच्छील, आता 10-1 वर्षांची झालेली, त्या काळातील रिवाजाप्रमाणे विवाह योग्य झालेली. जसं प्रत्येक आई वडिलांना वाटतं की लेकीस योग्य साथीदार मिळावा, तिचा संसार खुलावा, तिच्या कलागुणांचं चीज व्हावं, सुखाचं चांदणं तिच्या संसारावर जगतनियत्यानं अखंड शिंपडावं, हो की नाही? इथंही तसंच. भगवतपरायण मोघे कुटुंब अशाच शोधात होते आणि कधी कधी असे सुख दारी अगदी चालून येते, शोधत येते. इथेही आज लगबग चाललेली, कारण घटनाच अशी घडलेली. चक्क देवळे गावचे जयराम भट्टजी आपल्या पुत्रासाठी म्हणजे विठ्ठलपंतांसाठी काशीचे पाणीग्रहण करण्याचा प्रस्ताव घेऊन आलेले. आता मोघे कुटुंबियांनाही असा जावई दारी चालून आलेला. काशीचा स्वप्न पिसारा फुलू लागलेला. नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. मग काय? पण इथं हा प्रश्न पडतो ना, म्हणजे मलाही पडतो, तसा तुम्हालाही पडत असणार, की अचानक जयराम भट्ट नेमके मोघे कुटुंबियांकडेच कसे प्रस्ताव घेऊन गेले? असे नेमके काय घडले? तर आपण पाहिले की विठ्ठलपंतांना रोज रात्री पंढरीनाथ स्वप्नात येऊन काही सांगू लागले. विठ्ठल विठ्ठल नाम गजरात, विठ्ठलपंत लीन पंढरपुरी. आणि पंढरीनाथ रोज म्हणतात, मला अवतरू दे रे तुझ्या घरी. असे सलग 3 दिवस तोच दृष्टांत. आणि मग पुढचा मार्गही पंढरीनाथांनीच दाखविला. दृष्टांत झाला. पंढरीनाथ वदले. इथून 10-1 मैलावर पाली नावाचे गाव. त्या गावात वसते रे मोघे नावाचे एक कुटुंब, म्हणजे मोघे त्यांचे आडनाव. त्यांच्या घरी सच्छील तपाचरणी कन्या काशी तिचे नाव. तीच योग्य कन्या तुझस्तव, तिचे कर पाणी ग्रहण आणि करावे कृतार्थ जीवन. विठ्ठलपंत जागे झाले. सलग 3 दिवस तेच स्वप्न पडू लागले, विचार करू लागले. तसं पाहिलं तर पहिला विवाह फार काळ टिकला नव्हता. म्हणून वैराग्य वृत्तीस अंकुर फुटले आणि सारे सोडून पंढरपूर गाठले. आता पुन्हा विवाह? जग काय म्हणेल? निंदा, निर्भत्सना, टोमणे, कटाक्ष या सामोरे जावे लागेल. पण पंढरीनाथांचा आदेश, मग जगाची पर्वा कशाला? खरंच कधी कधी अर्थोअर्थी संबंध नसतानाही जग तोंडसुख घेते, नाही नाही ते बोलते. माझीच एक कविता मला इथे आठवते. हे जग कसं आहे? जगाच्या लक्ष जिव्हाया किती तोंडे चमत्कारी, जगाच्या लक्ष जिव्हाया किती तोंडे चमत्कारी, किती रौद्र विखारी हे जगाची रीत ही न्यारी. खरं की नाही? तर आता विठ्ठलपंतांना हे सारेच विचार येऊ लागले आणि विठ्ठल विठ्ठल नामस्मरणी हे विचार हळूहळू नाहीसे होऊ लागले. आठवत होता तो दृष्टांत. पालीगावच्या मोघे कुटुंबातील काशीस धर्मपत्नी अर्धांगिनी म्हणून स्वीकारण्याचा प्रेमळ आदेश. त्यांनी ऐकायचं ठरवलं पंढरीनाथांचं. बंधन झुकारलं फसव्या जगाचं, फसव्या तोंडांचं आणि थेट आले देवळे ग्रामी. वैराग्य वृत्तीमुळे व वृद्धीमुळे घर सोडून पंढरपुरास गेलेला आपला पुत्र अचानक परतल्याने जयरामपंत कुटुंबास खूप आनंद झाला. आनंदासी भरते आले. असे काय घडले की हे लेकरू घरी परतले?
पण वैराग्याचे तेज जराही नाही ओसरले, ते तर अधिकच दैदिप्यमान भासू लागलेले. मग विठ्ठलपंतांनी जयरामपंतांना सर्व कथी दृष्टांत, पाली, मोघे, काशी, सारे 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 काही. जयरामपंत म्हणाले, शंका घेण्याचे कारणच नाही. आता विलंब नाही नाही. पूर्ण चौकशी केली आणि पंढरीनाथांची स्वप्नातील वार्ता अचूक ठरली. पालिग्रामी मोघे कुटुंबात खरोखरीच सत्शील कन्या काशी उपवर झाल्याची खात्री पटली आणि मग जयरामपंतांची स्वारी थेट पालीस येऊन ठेपली. मोघे कुटुंबाशी अतीव आनंद झाला. स्वाभाविकच आहे ना, ज्याच्या शोधात आपण असावे त्यानेच आपल्याला शोधत यावे. याहून दुसरे काय हवे. आता शोध थांबला होता, कारण मुक्काम गवसला होता. दोन्ही कुटुंबातील वडीलधारी मंडळी एकत्र आली. आनंदाची सुगी जाहली आणि मग सुमुहूर्त पाहून विठ्ठलपंत आणि काशीचा साखरपुडा झाला आणि एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली. यथावकाश खूप उत्साहात थाटामाटात लग्नविधीही पार पडला. आनंदा नसे पारावार, स्वप्न होतसे साकार. खरोखरीच पंढरीनाथाची कृपा अपरंपार अपरंपार. काशी झाली अर्धांगिनी विठ्ठलाची. पण महाराष्ट्रात पद्धत आहे की विवाहानंतर कन्येचे नाव बदलण्याची. इथंही तेच. आता गोड गोजिरी लाजरी काशी, हिचं काय नाव ठेवूयात, आता तिला काय म्हणून बोलावूयात, कोणत्या नावाने हाक मारूयात, तसा फारसा विचार करण्याचे कारणच नव्हते. जिथे विठ्ठल तिथे केवळ रखुमाई शोभते. आणि मग काय, काशीची झाली रुक्मिणी रखुमाबाई. बोला, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठ्ठल 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 विठ्ठल. तर आता पंढरीनाथांची इच्छा मला तुझ्या घरी अवतरू दे, येऊ दे, पूर्ण होणार का, सत्यात उतरणार का. जो कैक भक्तांची इच्छापूर्ती करतो त्या विठ्ठलाची इच्छापूर्ती होणार का. पाहूयात पुढे काय होते. तोपर्यंत आता तरी हे तृतीय पुष्प विठ्ठल चरणी अर्पूयात व सारे म्हणूयात, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परमपूज्य श्री रंगावधूत स्वामी महाराज की जय. धन्यवाद.